मी श्याम पाटील, आपण बघत आहात लेवा जगत न्यूज। वे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। आज या ठिकाणी निष्कलंक धाम या ठिकाणी देवगिरी प्रांतातील सर्व कथावक्ता, प्रवचनकार, कीर्तनकार आणि मठ मंदिरातील पुजारी या सर्वांचं एक संमेलन आयोजित केलं आहे। आणि या संमेलनासाठी सर्व देवगिरी प्रांतातून पुजारी, कीर्तनकार, प्रवचन कथाकार सर्व संप्रदायाचे 250 ते 200 सर्व संत विभूती यासाठी उपस्थित राहणार आहेत। आणि आज या सर्वांचं आगमनही या ठिकाणी झालेलं आहे। काही संत महात्मा उद्या सकाळी या ठिकाणी उपस्थित होतील। तर या ठिकाणी जे आयोजन केलं आहे, आज आपण सर्व पत्रकार बंधूंना, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया सर्वांना या ठिकाणी आपण यासाठी बोलवलं आहे की कशा संदर्भात ही बैठक आहे, या बैठकीत काय काय विषय होतील, तर त्या विषयाची तुम्हाला सर्वांना माहिती व्हावी। कारण आपल्या या परिसरामध्ये लगभग पहिल्यांदाच आपण या पद्धतीने सर्व मठ मंदिरातील आणि कीर्तन, प्रबोधनकार, कथाकार, वक्तांना या ठिकाणी बोलवलं आहे की सर्वांशी संवाद साधता यावा, सर्वांच्यामध्ये समन्वय असावा आणि एक सकारात्मक आणि जागृत समाजाचं निर्माण व्हावं, हा या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे। तर माझ्यासोबत या पत्रकार वार्तेसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत श्री योगी दत्तानाथजी, जे धुळ्याहून या ठिकाणी उपस्थित आहेत आणि धर्मजागरण मंचाची त्यांच्याकडे जबाबदारी आहे आणि लगभग या संपूर्ण आयोजनाचं मार्गदर्शन पूजनीय योगीजींचं आहे। सोबत या ठिकाणी संश्री श्याम चैतन्यजी या ठिकाणी उपस्थित आहेत, गुरुदेव सेवा आश्रम जामनेर येथून। आणि मी सर्व पत्रकार बंधूंचंही या ठिकाणी स्वागत करतो आणि योगीजींना प्रार्थना करतो की या आयोजनासंदर्भात आपण सर्व पत्रकार मित्रांना माहिती द्यावी। आज रात्री एक सत्र आहे आणि उद्या दिवसभर सकाळी 9 वाजेपासून या बैठकीला सुरुवात होईल। सकाळची एक बैठक आहे आणि दुपारी एक बैठक आहे। तर याप्रमाणे उद्या पण या ठिकाणी बैठक आहे। तर तुम्ही जसा वेळ असेल तर उद्या पण बैठक सुरू असताना या ठिकाणी भेट देऊ शकता। मी योगीजींना विनंती करतो की या संपूर्ण आयोजना संदर्भात कशासाठी आयोजन आहे, यामध्ये कशा पद्धतीच्या चर्चा असतील आणि कोठून संत महंत या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत, याची विस्तृत माहिती योगीजींनी आपल्या सर्वांना द्यावी। आपण सर्व पत्रकाराला प्रथमतः सगळ्यांचे आभार। या निष्कलंक धाम तुलसी हेल्थ केअर सेंटर या ठिकाणी आजपासून देवगिरी प्रांताचं एक संत संमेलन आयोजित केलेलं आहे। त्यामध्ये प्रामुख्याने मराठवाडा आणि खानदेश या एकूण 15-16 जिल्ह्यातून एक 200-2.25 संत उपस्थित राहणार आहेत। त्यामध्ये कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार या सगळ्यांची उपस्थिती राहणार आहे। धर्मजागरण समन्वय गतिविधीच्या माध्यमातून हे संत संमेलन आयोजित आहे। पण संत संमेलनाची सगळी व्यवस्था परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज आणि निष्कलंक आश्रम या आश्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी व्यवस्था सगळी केली आहे। संत संमेलन का तर आज राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर अगदी संतांमध्ये सुद्धा मोठा उल्हास आपल्याला दिसतोय। पण त्या माध्यमातून समाजामध्ये जाऊन संतांनी समस्यांवर मात करण्यासाठी समाजाने काय करावं याचं मार्गदर्शन करण्यासाठी या सगळ्याच विषयांवर चर्चा व्हावी म्हणून सगळ्या संतांनी एकत्रितपणे येऊन काम करावं असं धर्मजागरणने ठरवलं आणि सगळ्याच मतपंथातील सगळेच संप्रदायातील संत या ठिकाणी उपस्थित आहेत।
प्रामुख्याने समाजामध्ये ज्या काही परंपरा सुरू आहेत, मूळ प्रवाहापासून काही हिंदू समाज जो बाजूला जात आहे, कुटुंब प्रबोधन असेल, पर्यावरणाचा ऱ्हास असेल, अशा अनन्य समस्या समाजामध्ये आहेत. त्या समस्यांवर समाजाने कोणत्या पद्धतीने मात करावी किंवा त्या समस्येपासून हिंदू समाज हा सुटला पाहिजे. त्यामुळे संतांचं मार्गदर्शन समाजाला व्हावं आणि त्या संतांचं सगळं एकत्रीकरण करून अनन्य विषयांवर चर्चा झाली पाहिजे. प्रामुख्याने धर्मांतरण मोठ्या पद्धतीने होतंय, धर्मांतरण थांबलं पाहिजे. येणारी पिढी पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करत आहे, त्यामध्ये कुटुंबाचं प्रबोधन झालं पाहिजे. पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, पर्यावरण वाचलं पाहिजे. शेती विषयात रासायनिक शेतीमुळे आपलं जीवन उद्ध्वस्त होताना आपण बघतोय, कॅन्सरचं प्रमाण वाढतंय. तर आपण रासायनिक शेती सोडून आपल्या पारंपरिक हिंदू संस्कृती पद्धतीने शेती कशी केली पाहिजे, या अनेक विषयांवर या संत संमेलनामध्ये या 2 दिवसामध्ये चर्चा होणार आहे. अनेक मार्गदर्शन या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. सगळे संत या ठिकाणी उपस्थित आहेत. विशेष वनवासी भागातील सुद्धा एक 50च्या आसपास संत या संत संमेलनाला उपस्थित आहेत. नंदुरबार असेल, धुळे असेल, यावल, रावेर, चोपडा, आपला सातपुड्याचा जो परिसर असेल, त्या भागातून सुद्धा अनेक संत या ठिकाणी उपस्थित आहेत. अशा अन्य विषयांवर शिक्षणात सुद्धा काही कॉन्व्हेंट स्कूलच्या माध्यमातून आपल्या मुलांवर पाश्चात्य संस्कृतीचे संस्कार केले जातात, तर ते कसं थांबलं पाहिजे, या अशा वेगवेगळ्या विषयांवर हिंदू समाज सुदृढ कसा होईल, तो आपल्या भारतीय संस्कृतीने, हिंदू संस्कृतीने पुनश्च एकदा अगदी ताकदीने कसं उभा राहील, यासाठी हे सगळं संत संमेलन उद्या दिवसभर एक 5 सत्रांमध्ये होणार आहे. आजपासून याला सुरुवात झालेली आहे. परमपूजनीय संत जनार्दन हरी महाराज पूर्णवेळ या संत संमेलनात उपस्थित राहणार आहेत. श्याम चैतन्य महाराज पूर्णवेळ राहणार आहेत. अन्य क्षेत्रातील कीर्तनकार असतील, भगत पुजारी असतील, अन्य क्षेत्रातील सगळ्याच संप्रदायाचे सगळेच संत या ठिकाणी उपस्थित आहेत. विशेष समाजामध्ये समरसता तयार झाली पाहिजे. ही वास्तू तर खूप चांगली आहे. महाराजांच्या माध्यमातून आधी इथे समरसता कुंभ झालेला आहे. या संत संमेलनात सुद्धा विविध जातीतल्या, विविध संप्रदायातल्या सगळ्याच संतांचं एकत्रीकरण या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यांनी सुद्धा समाजात जाऊन समरसतेसाठी काय केलं पाहिजे या विषयात सुद्धा चर्चा होणार आहे. यासाठीचं हे संत संमेलन उद्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत होणार आहे. लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा. बघत रहा लेवा जगत. धन्यवाद.